लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये आले. ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा, यादीत नाव पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता सुरू झाले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत 13 हप्त्यांचा लाभ मिळाला असून 14व्या हप्त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. योजनेचे फायदे आणि निधी वितरण. माझी लाडकी बहीण योजनेमुळे गेल्या काही महिन्यांपासून ही योजना बंद होणार का, याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ही योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली आहे. महिला व बाल कल्याण विभागाने सामाजिक न्याय विभागाकडून 344.3 कोटी रुपयांचा निधी ऑगस्ट महिन्याच्या वितरणासाठी 9 सप्टेंबर रोजी प्राप्त केला. त्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया सुरळीत झाली आहे. या योजनेच्या नियमांनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र ज्या महिला शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना दरमहा फक्त 500 रुपये मिळतात. ही योजना सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने महिला व बाल विकास विभागामार्फत चालवली जाते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच सर्व पात्र महिलांच्या आधार खात्यावर संलग्नित बँक खात्यात जमा केला जाईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.